MITची पिढी काम करते. तुम्ही 2003 मध्ये होता, पण पहिली पिढी आपल्या शाळेची डिसेंबर 1978 मध्ये प्रविष्ट झाली होती. पण सरकारच्या काही त्रुटीच्या आदेशामुळं त्याला परत 1979 पासून दुसऱ्यांदा मान्यता घ्यावी लागली आणि त्याप्रमाणे मग ते सुरू झालं. तुमच्या मागे अर्धा काळ घे आणि पुढे अर्धा काळ. तुम्ही मध्यभागी आहात. तुम्ही मागेही पाहू शकता, तुम्ही पुढे पाहू शकता. आणि हे लक्षात घ्या की तुम्हाला जिथं तुम्ही आहात तिथून सगळं जग जिंकण्याची तुमची क्षमता आहे. आणि तुमच्यापैकीच एक तुमचा प्रतिनिधी हा जग जिंकण्याच्या प्रयत्नातून आज वायुसेनेमध्ये काम करत आहे. अभिमान वाटतो. मला सांगायला खूप आनंद होईल की आपण सगळ्यात मोठं आपलं धन काय आहे? सगळ्यात मोठं आपलं धन आहे आपलं स्वास्थ्य. आणि ते स्वास्थ्य कुठल्याही धनाने मिळवता येत नाही. कितीही तुम्ही समजा सांगितलं, यमराज समजा आपल्याकडे आले, त्यांनी जनगणनेच्या ऐवजी टुकटुक केलं, त्यांनी सांगितलं की चला आपल्याला आता निघायचं. तुम्ही त्याला सांगा, अरे बैस बाबा बैस, चहा घे. तो म्हणे नाही, मला वेळ नाही. काय तुला काही खायचं प्यायचं का? नाही, खायचं नाही प्यायचं नाही, चालायचं लगेच. कितीही काही लोक प्रलोभन दिलं, ऐकणार नाही. पण आपलं हे जे स्वास्थ्य आहे, आपले जे श्वासोश्वास आहेत, अत्यंत किमती आहेत आणि त्याची किंमत कशानेच होत नाही. तुम्ही जे आज इथं आलात, तुमच्या MIT ह्या प्रशालेवर तुमचं प्रेम आहे म्हणून आलात. तुम्ही तुमच्या बालपणीच्या आठवणी खोड्या काही केल्या असतील, काही एकमेकाला सहकार्य केलं असेल, काही मदत केली असेल, त्या सगळ्या गोष्टींची आज तुम्हाला आठवण होत असेल. आणि हा जो आठवणींचा ठेवा आहे तो तुम्ही आयुष्यभर सांभाळणार आहात. माझी एकच विनंती, संपर्कात राहा, एकमेकाच्या संपर्कात राहा आणि एकमेकांची सुख दुःखात वाटून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या संस्थेला भेट द्या. नक्की अमक्याच दिवशी असं नाही म्हणत मी, कारण प्रत्येकाला आपापल्या प्राथमिकता असतात. आपल्याला आपल्या परिवाराची काळजी असते, आपल्याला आपल्या जिथं आपण सेवा देतो तिथली काळजी असते. ह्या सगळ्या गोष्टी करत करत जेवढ्या वेळ तुम्हाला वेळ देता येईल, ज्यावेळेस तुम्हाला येता येईल त्यावेळेस या प्राचार्यांना भेटा. आम्ही कदाचित असू नसू, पण जर असलो तर आम्हाला पण आनंद होईल तुम्हाला भेटायला. तुमचं नाव माझ्या लक्षात राहणार नाही, चेहरा लक्षात राहणार नाही, पण तुम्ही म्हणला की मी MITN आहे, तर मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जिथं असाल तिथं MITचं नाव उंच होईल, असंच कार्य करत राहा. एवढंच